बाई हे सरपण कोणाचं पडलेलं आहे? असा माझा गॅस संपलेलाच आहे. आपल्याच वार्डात आहे म्हटलं रे. वतनदाराला विचारलं तरी होईल ना. वतनदारालाच विचारून बघते, तेवढंच माझं काम तरी होऊन जाईल. हो सदाभाऊ, वतनदार. ऐका ना, मला एक गोष्ट पाहिजे होती तुमच्याकडून. अहो सुगंधाबाई, मी दळण न्यायला आलोय, मीच यांच्याकडून न्यायला आलोय आणि तुम्हाला एक गोष्ट पाहिजे होती. हा, काय इतके काय घाबरता? अहो माझा आहे ना गॅस संपलाय. गॅस संपलाय? हा, हे 8-10 दिवसात आहे ना, आता जहाज एक दोन येतात. आपलं ते इराणने सांगितलं सगळे जहाज सोडून देऊ, एकदा गॅस आला का गॅसच गॅस. वतनदार गॅस येईन तेव्हा येईन. मी काय म्हणत होते, ते मला सरपण न्यायचं होतं. सरपंच ते न्यायचं रस्त्याच्या होतं? कडेला नाही पडलेलं का? कुठं? ते आपल्या वार्डात पडलेलं. हा, आपलंच वार्ड आहे, पण ते लय मोठं लाकडं आहे, तुला उचलायची नाहीत. अहो मी कोणाला तरी घेऊन जाईन, पण नेऊ का मी? माझ्या इथे डायरेक्ट आता चहा उकळायला पण गॅस नाही. जेवढं लागत आहे ना तेवढं घेऊन जा. बरं, मी म्हटलं विचारलेलं बरं. घेऊन जा. अरे जनतेची सेवा, जनसेवा हाच आमचा ध्यास आणि हाच आमचा. जाऊ का मी आता? जा 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 जा. मला वाटलं काय मागत. हो झालं भाऊजी, हा? कुठे चालले हो तुम्ही? चाललोय तिकडं हरिपाठाला. हरिपाटाला चालले का? ऐका ना, त्या हरिपाटाला तुम्ही उद्या पण जाऊ शकता. माझं एक काम करा ना. काय? अहो मला आहे ना सरपण आणायचंय. ते रस्त्याच्या कडेला नाही पडलेलं का? हा, ते माझा गॅस संपलाय. चला ना, मला तेवढं आणू लागा ना. ए सुगंधा येडी का काय? असं कसं उचलून आणायचं आपण बिगर विचारता? हानतीन लोक आपल्याला. बिगा विचारता म्हणजे? मी सदा भाऊला विचारलं आणि ते मला म्हटले घेऊन जा. मी कधी नाही म्हटलो, म्हणून आणायचंय. ए जाऊ दे, 4-5 वाजता जाऊ ना आपण. विचारलं असलं तर मी लगेच जातो, लगेच येतो भाऊ. मला हरिपाठाला गेल्याची जेवण. बरं ठीक आहे, चालून पण नक्की बरं का? हा. चाल. ए पारे बाहेर ये. साधारण कादा झोपलेले असते भाऊ. काय हो? आपल्याला सरपण लागत का? ती सरपण पडलेली कुठं पडले? ती पलीकडं रस्त्याला. मला जाता जाता माझ्या डोक्यात आलं, आपला गॅस संपन, आपल्याला सरपण लागन म्हणून. कशाला उगा लोकांचे सरपण चोरताय तुम्ही? लोकांचं कशाला? मग तिथे पडलेलं आहे रस्त्याला. आपण डेपुटीची परवानगी घेऊ आणि येऊ घेऊन घरी. हा, तसंच करू. असं बी आपल्याला सरपण लागल. चला डिपुटी. मग डेपुटीचं आपण एवढं काम करतो, डेपुटी आपल्याला नाही म्हणते काय? पण देतील का ते? कमून नाही द्यायचे? चल आपण विचारून. राम राम. राम राम जालबा. काय भानगड आज कस काय जोडी इकडं? हे बघा डेपुटी, आज आहेत ना आम्ही लय आशेने आलेलो. तुम्ही काय आज आम्हाला नका म्हणू, नाही म्हणू नका गाड्या. पैसे पाण्याचा विषय असला तर माझ्याकडे तर आशा शिल्लक नाही राहिली. दुसरं काय असलं तर बघ, पैसे नाहीत माझ्याकडे. पैसे आज नाही, पैसे लागत आम्हाला. आज नाही लागत. काय लागत आहे मग? सरपण. काय सरपण तू का बस, तुला काय बोलता येत नाही मध्ये. सरपण मोठे माणूस आहे, मोठ्या माणसापाशी कसं बोलावं काय तुला कळतं का? लय नको फुगून देऊ. अजून हरभरे पेरायचे, हिवाळा यायचंय. काय साठी आला? हरभरा काढायला आलाय, डुकर खायची. हा का? हा का? तर पहिला काढायला आलाय, दुसरा पेटायचा आहे. हरभरा नाही यायचा. मुद्द्याचं पेटायलाच लाकडं लागते. ती नाही का रस्त्या साईडला सरपण पडलंय, हा. ती द्या ना आम्हाला थोडीशी. नेतो. तुला काय लागत आहे सरपण? काय म्हणजे आता गॅस संपलं, हा. मग आम्हाला भाकरी कालवण करायला नको होई. रस्त्याच्या कडेला कुठं? हे येतो रस्त्याच्या कडेने गेलं तिथं नाही का पलीकडे. याच्या पुढं गिरणीच्या पुढं पलीकडे. हा, गिरणी पशी आहे. 2-4 लाकडं आहेत फक्त. 2-4 लाकडं आहे का? ते जवळजवळ 7-8 मन लाकडं आहेत ते. 7-8 मग काय माणसाच्या लय आबरूक झालं का? आहे ते रोडवरच पडलेलं म्हणलं, आपल्या इकडेच येते ते. मग रस्ता बी मोकळा होईल, गाड्या बिड्या जात्या. बघा, तुम्हाला मी म्हणलं होतं डिपुटी भाऊ आपल्याला नाही देणार. फाटका टाकी. हो ताई, कुठं नाही म्हणलंय मी. हा, जा बघ, घेऊन. मी म्हणलं- पण मला आधी बघायला तर नको कुठं येते. माझ्या डोक्यात आता आलं. जा घेऊन, ते रोडच्या कडेला आहेत ना ते. हा रोड. जा जा. आता काय करा, जपून वापरा बरं का. आता गॅस यायला जरा थोडा उशीर लागतोय. आपलं एक लाकूड चुलीवर, आपल्या सकाळच्या पहिले पाणी बिणी चुलीवरच तापायचं. चालतंय. हा, जा जा घेऊन. जाऊ मग. हा, जा घेऊन जा. तुला लय पुढं मी म्हणलं डेपुटी नाही म्हणणार. आपण नाही बाबा, जा. भांडणं करू नका तुमच्यात. काय जाल्याचं जाल्याच्या बायकोचं काही ना काही कटकट असते. काय रे, आता काय आला? आता काय उरलं ना कोळसा जाणून हा. तुम्हाला आनंदी. कोळसा मला नको आणून देऊ. मला काय काळं करतो काय? भस्म लावायचे मला.
तूच मिस्त्री लाव त्याची जाय. अहो बस मग नाही तुमच्याकडे ती कोळशावरची हिस्टरी ना त्यांनी करताना म्हणलं अरे त्याला हिस्टरी इसरेल लय जमाना झाला ज्याला तुम्हाला लाडी गुड नको लावू. तुला म्हणलं ते ने म्हणून मी काय पैसे मागणार नाही तुला, जा घेऊ. तू एवढं मला सरपंच नेऊ लागलं ना, तुला मस्त बाकी पाणीपुरी खायला पैसे देईन मी. मला तरी कुठं काय हा बाई इथं तर सरपंच पडलेलं होतं, मग काहीच नाही आता इथं. यस वतनदारला मला सरपंच द्यायचंच नव्हतं, काय सांगितलं इथं जाऊन घेऊन ये म्हणून. का हो वतनदार, काय? तुम्हाला एकच वस्तू मागितली हा. तर ती पण लगेच तुम्ही गायब केली. द्यायची नव्हती तर नाही सांगायचं ना. कोणती वस्तू मागितली आणि कोणती गायब केली मी? तुम्हाला मी माझा गॅस संपला म्हणून सरपंच मागितलं, हा. तर मी तिथं पोचायच्या अगोदर ते सरपंच गायब केलं. मग म्हटलं कशाला मला घेऊन जाय म्हणून. सुगंधा, जबानीला वतनदार घर नाही ना, काय आलं? पक्कय. आम्ही नेतो का काय? गोबर गॅस आहे माझ्याकडे. गॅस संपला का लगेच गॅसवर अहो, दुसरा जोडीतो. ते तुम्ही 4-4 टाक्या जोडा, मला तशी काय घेणं देणं हा. नाही. पण आता सरपंचाचं काय करू मी? काय आलंय सरपणाचा काय विषय चाललाय? इथं सरपण मी राखायचं का? ती सरपण ते सरपण ती म्हणली होती घेऊन जाऊ का? कोणतं सरपंच? ते येशीवर आपला आळही बसला. हा ते वय हा त्याच्या आल्याने नेलंय. काय हा झालं भाऊजी नेलं? हा त्याची मंडळीने ते उचलीत होता सरपंच. अहो तुमच्याकडनं मी घरी चालले तेव्हा रस्त्यात भेटले. मी त्यांना काय म्हटलं, झालं भाऊजी माझ्या सोबत चला हो, तेवढे 2-4 लाकडं मोठा आले ते उचलू लागायला. तर ते मला म्हणे मी 4-5 वाजता येतो. मला काय माहिती का ते गायब करतील म्हणून. म्हणजे तू चोराच्या हातातच जमादार खाण्याच्या चाव्या दिल्या आणि काय? चल जाल्याकडे चला चल. रुपा, ए रुपा. काय हो? का ग झालं भाऊजी कुठे? हाय ते की त्यांनी. ओ ती काय आलं का हो? काय सरपण आणलं काय? कोणतं? की वार्डात सुगंधा म्हणली होती ना तुला सरपण लागत आहे, त्याला गॅस नाही. आणि मग त्याचं काय झालं इथं आणलं? त्याचं काय झालं म्हणजे? मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, माझ्यासोबत चला आपण सरपण आणायचंय म्हणून. कुशल माझ्या अगोदर तुम्ही 2 सरपण घेऊन आले. तुम्हाला हे माहित असताना माझ्या घरचा गॅस संपलेला आहे. एवढं नको वाट करू. आम्ही काय एवढं वटवट नको करू म्हणजे? आम्ही परवानगी घेऊन आणलेलं आहे सरपंच. कोणाची परवानगी? कोणाची म्हणजे कोणाची घ्यायला पाहिजे परवानगी? अहो डेपुटी भाऊची परमिशन घेतली आम्ही. डेपुटी भाऊची परमिशन आणि आम्ही कोण आहेत? डेपुटी भाऊचा काय अख्खं गाव नावच करून दिलं काय? आधी ही आली होती ना, ही म्हणली होती ना मला अडचण आहे, याला मदत करायला चल म्हणली तर ह्यो घेऊन आला. अगं रुपा, मी जालू भाऊजींना म्हटलं होतं का माझा गॅस संपलाय, चला माझ्यासोबत. त्यांनी मुद्दाम माझ्या अगोदर जाऊन सरपंच घेऊन आले तिथून. कोणी? आम्ही काय चोरम बिरम चोरून आणलं तुम्ही, भामटेच नाही तरी. पण आम्ही डेपुटीची परवानगी घेऊन आणलेलं आहे. साधा भाऊ आमच्याकडे रागाने काय बघायचं? चल डेपुटी कट चल चल चालेल मग चल डेपुटी डेपुटी कट. चल, कट. डेपुटीने गाव विकत घेतलंय. डेपुटी सगळं गाव तुमच्या नावावर झालं काय? काय झालं? कमून अशी का जमून आली? 7 बाऱ्यावर नाव लागलंय तुमचं? अरे पण झालंय काय साधा भाऊ? कमून आले अशी मागायला? ही आली कधीतरी गॅस संपला सरपंच घेऊन जाते म्हणलं घेऊन जा. हा. तर तुम्ही जालूला पाठवलं सरपंच न्यायला आहे ना? मी कशाला पाठवलं? तोच माझ्याकडे आलता वय रे. अहो आलत मग आमचा जर गॅस संपला तर मग आम्हाला बी नाही लागणार का? त्याचा अहो, पण गॅस तुमचा संपायचा. संपल तेव्हा संपल, माझा संपलेला होता ना, म्हणून तुम्हाला म्हटलं तू सोबत चला. डेपुटी भाऊनी सांगितलं होतं घेऊन जाऊ. अगं बाई, पण तुझा नवरा मी म्हटल्यावर डेपुटीला विचारायला आला. एक मिनिट विषय हा संपला एक मिनिट भांडू नका. मला काय म्हणलं साधा भाऊ हे माझ्याकडे आले, मला म्हणले की आमचा गॅस संपलाय, मला ते पलीकडची लाकडं पाहिजेत. मी म्हणलं जाय भाऊ घेऊन. आता ते रोडवरच पाडलेले येतं. मला काय माहिती तुम्हाला आधी म्हणलेत म्हणून. हिचा गॅस संपला ही म्हणली नेऊ काय विचारू नको कोणी काय म्हणायला. तर मी म्हणलं घेऊन जाता आडी अडचणीला गॅस संपलाय. ही म्हणली मदत कर मला. तर ह्या पठ्ठ्यानी हिला मदत करायच्या ऐवजी तुमच्याकडे आला परवानगी घेऊन लाकडं घरी. हा मग मदत करायला काय मला काय रुपड्या दिला काय बाईनी? अरे मदत करीन मामट्या, तू मला म्हणला का नाही की तू साधा भाऊने आधी सांगितलेलं आहे तुझं लाकडं न्यायची साधा भाऊचा तुमचा माझा शब्द आहे. मला कधी म्हणले तुम्ही तुला लाकडं माहित द्या? नाही अहो, पण मी म्हटले होते ना तुम्हाला. कोण? ए भामट्या, हे म्हणले साधा भाऊ म्हणले होते मला म्हणून म्हणलं. बरं आता आहे ना. म्हणलं होतं की रोडला पडलंय म्हणून. पडलंच होतं रोडला. मग काय तिच्या काय मग ह्या कशा म्हणतात की हे तुम्हाला सांगितलं म्हणून? विचार बरं तुझ्या नवऱ्याला. हो डेपोटी एवढे काय साधा भाऊ टिचून बोलत आहेत. ते सरपंच ना तुमच्या वार्डात पडलेलं होतं आणि ते मी उचलून आणलेले. अय काळ्या, सरपंच त्यांच्या वार्डात होते काय? सगळं गाव त्यांच्या नाव केलं काय? माझ्या वार्डात झाड होते ती
आता या जूनच्या वादळात पडलं मेच्या तिकडं पडलं आणि तिथ्या लोकांनी घातली घडी त्याची लाकडाची झालं डेपुटीत लगेच तू बरा बांध घालायला आला. कोण बांध घालायला आलोय सदा भाऊ ते रोडवर पाडलेलं होतं मी कापून घेतलं पोरांकडून मग आणि तुम्ही सरपंच नाही तुम्ही आले का? तो मी कापून घेतलं म्हणजे काय खिशातले पैसे दिले काय तुम्ही खिशात? ग्रामपंचायतीचे पैसे दिले लागायला सांगायला लागले काय तुम्ही. सांगा सदा भाऊ ग्रामपंचायत एक रुपडी खर्चील नाही ग्रामसेवकाला रोडवर दिलाय. विचारलंय लय नका वर नाक करून बोलू. ग्रामसेवकांनी सांगितलंय बघा जरा हिशोब तुम्ही पैसे दिले का त्यांनी खर्ची टाकले बोगस. अहो तुम्ही ग्रामपंचायत मध्ये येत नाही तुम्ही नुसतं वरच्यावर बाता नका आणू ते ना 2 दिवस पाडलेलं तो रस्ता बंद केला होता हा. या पठ्ठीने 2 दिवस कसला होता मी कुठे काय याला गेलतो काय उटी म्हैसूरला मला 100 रुपये देऊन मी कापलाय करा तेव्हा ते साईडला झाले 100 रस्त्यावर. रुपयात झाले 2000 रुपयाचे मालक तुम्ही. तुला एक कळत नाही तुला काय बात घालायची गरज होती सरपंच त्यांनी सांगितलं होतं तू कशाला माझ्याकडे आला रे? अहो, मला ते म्हणलेच नाही ना की सरपंच माझं हे काळ्यास ही म्हणली होती ना. तिचं काय मी तिचं मनावर घेईन का मला लागत होतं हा अरे चोट्या त्याच्या जाल्या. मनात चोरी भावना आली. पण डेपुटी भाऊ कुणाच्या वार्डात सरपण होतं तुमच्या मग आणलं आम्ही. मग डेपुटी म्हणले आणा म्हणून आणलं. अरे रुपाताई झाल्या वार्डाचा विषय नाही सदाभाऊचं बी गाव आहे माझं बी गाव आहे वार्ड आपण काय गावाच्या बाहेर नाहीत पण सदाभाऊनी शब्द दिला सदाभाऊ बी सदस्य आहेत त्यांनी शब्द दिला मग ते सगळ्याच्या वतीनं दिला ना आमच्या सदस्याच्या वतीनं. बरं ऐका आम्ही कोणाच्या वार्डात आहे तुमच्याच ना. अहो आहे ना मान्य आहे. आधी जर तुम्ही आले असते यांच्या आधी तर तुम्हाला काही मी म्हणलं नसतं पण तुम्ही मला भ्रमत का ठेवलं? मतदान कोणत्या येता पट्ट्यात? मतदान त्याला लाकडांनी जाळून टाका. मतदान करीतो. सरपंच देऊ शकत नाही म्हणजे डेपुटीने आम्हाला छापके तुझा गॅस संपायचा झाल्या तिचा गॅस संपलेला आहे. तुम्ही सरपंचावरून आंघोळ्या करा आणि आमच्या द्या लावून. अहो त्या मोठ्या घराण्यातले त्या काय पण ऍडजस्ट करतील आम्ही गोरगरिबाने कुणाच्या दाराला जायचं. अहो पण आता माझी खायची पंचायत होती संध्याकाळची म्हणून मी सरपंच घेऊन चालले होते आणि मी काय सगळं सरपंच नाहीच होतं का वतनदार. नाही काही नाही डेपोटीची गॅसची टाकी घेऊन जायची संपला विषय. पाहिलं हे बरं आहे. पण ह्या काय म्हणल्या की चुलीवर मला स्वयंपाक करताच येत नाही किती वेळा तुम्ही मला म्हणला मग काय करणार होतं तुम्ही नेऊन. अगं बाई मी त्यांना फक्त मदत म्हणून घेऊन चालले होते. हे तुमचं बास करावं इराकचं युद्ध बरं आमच्या मुळावर आलं बा जिथं नाही तिथं ज्याला इथून पुढे ना जरा शहानिशा करून माझ्याकडे येत जा. काय शहानिशा करायची डेपुटी आपल्या वार्ड मध्ये पडलं म्हणल्यावर लाकडं. ओ ते वाडमध्ये ते सरपंच नाही काम कुठे आहे मला सांगा मी घेऊन सगळं जाते. सरपंच आणलंय का तो? सगळं आणलंय एक टेपरू सुद्धा खाली नाही ठेवलं कशाला ठेवायचं? डेपुटी ती आहे ना मध्ये घ्या चौकात आणि त्याला काडी लावून द्या भांडणच मिटत आहे. अहो ते सरपंच आहे ना होळीच्या दिवशी राहिले ते पोरांकडून विसरून राहिलं होतं नाही ते जळून गेलं असतं एवढी झंझट झाली बी नसती. गाडी कशाला लावायची? भांडणार राहून द्या डेपुटी मी जाणतो लाल तोंडी मोठा डास देतो पण माझा ऐका काय तुमचे भांडणार राहून द्या सदा बोल आता हाच राहिला आता सांगायचा. बोल ना काय द्या ना महत्वाचं बोलायचंय. काय सांग असं करा निम्म सरपंच सदा बोला निर्व सरपंच डेपुटीला द्या. आम्हाला जाईल अरे मला जायचो का त्याच्या साधा भाऊला आणि डेपोटीला. अहो तसं नाही म्हणत मी मध्ये होतं ना ते सरपंच हा. मग निम्म सुधांदा वहिनीला द्या निम्म जालूला द्या निम्म वाटून हा द्या. आता पहिले वेळेस नीट बोललाय तू आता का बोलला ना पण नीट बोललाय. आता एक काम करा झाल्या हे बघ सगळ्यालाच गरज आहे सध्या आता यार गॅसमुळे ना सगळी टंचाई झालेली आहे आपण काही नवीन झाडं तोडून काही सरपंच तयार करू शकत नाही जुनं सरपंच आहे अर्ध त्या सुगंधाताईला द्या आणि अर्ध तुम्ही घ्या भांडण करू नका. चालते तुम्ही म्हणतात ना तुमचा शब्द आम्ही हा पण आता वाद घालू नका अर्ध त्यांच्या घरी नेऊन द्या किंवा त्यांना द्या त्यांच्या तिथं जा. पण एका आठीवर काय मोठी लाकडं आम्हाला बारकी लाकडं. झाला का वाद चालू परत हे बघ समसामान जर घेतलं तर आहे नाही तर साधा भाऊ काडी लावून टाकायची दोन्हीला. तिथं काडी लावून टाकू काय करायचं ते बघा. देव दे ना सारखे वाटण्या होते तुला तर कळत देतो सुगंध. आणि अर्ध्या तास जर वाटलं नाही झालं तर आम्ही येणार आणि काडी लावणार त्या सरपणाला पटकन जा आणि इथून पुढे ह्या भामट्याला काही सांगत जाऊ नको. हो माझ्या सोबत कोण नव्हतं म्हणून सांगितलं. माझ्या नवऱ्याला चला झोपटा म्हणायचं. भामटा नाही कोणता आहे चल. चला ते सर वाट बघत आहेत, आम्हाला तिकडे जायचं चला चालेल चला परत असे भांडणं घेऊन नका माया कोणी जा ना तू बराच न्याय करायला येतो इकडं.